जिल्हा परिषदेत एक अत्यंत खळबळजनक प्रकार समोर आलाय। 20 वर्ष लग्नाचा आमिष दाखवून फसवणूक आणि वारंवार बलात्कार केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे माळेगाव येथील जिल्हा परिषद सदस्य मंगेश जगताप यांच्यावर गुन्हा दाखल झालाय। सहनशीलतेचा अंत झाल्यानंतर पीडित तरुणीने 2 दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेत आत्मदहनाचा प्रयत्न केला होता। यानंतर तिने थेट पोलिसात धाव घेत तक्रार नोंदवली। पुण्यातील बंड गार्डन पोलीस ठाण्यात दाखल झालेला हा गुन्हा आता पुढील तपासासाठी माळेगाव पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून बारामती उपविभागाच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक कुलदीप संगपाळ या प्रकरणी अधिक तपास करतायत। या संपूर्ण घटनेवर बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांनी दिलेली अधिकृत माहिती पाहूया। पुणे जिल्ह्यातील माळेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा रजिस्टर नंबर 187/2026 हा गुन्हा BNS कलम 318(2) व कलम 69 अन्वये दिनांक 28/7/2026 रोजी दाखल करण्यात आलेला आहे। हा गुन्हा अगोदर पुणे सिटीमध्ये दाखल करण्यात आलेला होता व सदरच्या गुन्ह्याचे घटनास्थळ हे माळेगाव हद्दीमध्ये असल्यामुळे हा गुन्हा माळेगाव पोलीस स्टेशनला वर्ग करण्यात आलेला आहे। सदरच्या गुन्ह्यानुसार फिर्यादी या सामाजिक कार्यकर्ते असून त्यांनी आरोपीविरुद्ध सन 2012 ते 2026 मध्ये लग्नाचे आमिष दाखवून वारंवार शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप केलेला आहे। तसेच सदर फिर्यादी यांना जवळपास 8 ते 10 लाखाची आर्थिक फसवणूक आरोपी यांनी केलेल्याबाबत त्यांनी फिर्यादीमध्ये सांगितलेले आहे। सदरच्या बाबीचा तपास माळेगाव पोलीस स्टेशन करत आहेत। तसेच आरोपी अटकेबाबत टीम रवाना करण्यात आलेला आहे।